तुघलक खान, जुल्फिकार खान यांच्या हल्ल्यामुळे म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या निधनानंतर झालेल्या हल्ल्यामुळे आपलं जे सुवर्ण सिंहासन आहे ते आपल्याला बघायला नाही मिळालं. हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव आहे. पण सिंहासन एवढंच मोलाचं आपल्याला एक अनिर्बंध स्थान, एक प्रेरणेचं स्थान आहे ते म्हणजे ही तख्ताची विहीर. ह्या तख्ताच्या विहिरीमध्ये काय महत्वाचं आहे तर ही पाचडच्या राजवाड्यापाशी ही विहीर आहे आणि ज्या महिला आपल्या मुलांना घेऊन ह्या विहिरीपाशी पाणी भरायला यायचे तिथे ह्या दगडावर स्वतः शिवाजी महाराज विराजमान होत असायचे आणि जे लहान मुलं तिथे यायची त्यांच्यासोबत खेळ खेळायचे, गोष्टी सांगायचे, त्यांना खाऊ द्यायचे. तर जरी आपल्याला हे सुवर्ण सिंहासन पाहायला नाही मिळालं तरी आपल्याला हे तितकंच महत्वाचं स्थान आहे. त्यानंतर जसं आपण रायगडावर पुन्हा येतो आणि राज दरबाराच्या पुढे जातो, दारू कोठाराच्या पण पुढे जातो, तसं आपल्याला मिळते ही रायगडाचं मुख्य वैशिष्ट्य ती म्हणजे बाजारपेठ. बाकी किल्ल्यांपेक्षा जर दुसरं काही खूप महत्वाचं वेगळं वैशिष्ट्य जर आहे रायगडावर असेल तर ते आहे बाजारपेठ. रायगडाच्या खालचे गाव किंवा रायगड ह्याच्यावरचा सगळा व्यापार या बाजारपेठेत व्हायचा. त्यानंतर या बाजारपेठेच्या पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे. या जगदीश्वराचं मंदिर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. रायगड हा शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो, पण एक भक्तीचं, श्रद्धेचं एक अनिर्बंध स्थान सुद्धा मानलं जातं. ह्याची एक खूप सर्वांना माहीत असलेली खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा महाराज शिर्केवर हल्ला करायला निघाले होते तेव्हा तिकडचे धन हे हिरोजी इंदलकरांच्या हाती महाराजांनी सोपवलं आणि हिरोजी इंदलकर त्या टायमाचे खूप मोठे बांधकाम करणारे होते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात. तर त्यांच्याकडे काम रायगडाचं दिलं आणि खरं तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंकडनं जिंकून घेतला होता रायरी या नावाने. पण आपण राजांना कसं सांगावं की आपलं जे धन आहे ते कमी पडतंय, आम्हाला पाठवून द्या. त्यामुळे त्यांनी जगात सर्वात मोठा त्याग केला ते म्हणजे आपली जमीन, आपलं घर, त्यानंतर आपल्या बायकोचे दागदागिने, आपल्या मुलांचे दागदागिने, स्वतःची दागदागिने हे गहाण ठेवले आणि त्या धनसंपत्तीतून ही पूर्ण शिवलंका तयार केली गेली. आणि जेव्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकावेळी कळालं तेव्हा ते अतिशय खुश झाले. त्यांचा आनंद गगनात मावेल असं झालं. त्यांनी विचारलं हिरोजी इंदलकरांना की हिरोजी तुम्हाला काय हवं याबद्दल. तर हिरोजी इंदलकर म्हणाले राजे रायगडाचं काम अजून बाकी आहे, पूर्ण झालं नाही, मला ह्याची बक्षिसी नको. उदयभान राठोड हा किल्ल्याचा सुभेदार होता तेव्हा आणि त्याबरोबर युद्ध करून ते जागेवर जखमी होऊन पडलेले आणि तेवढ्यात शिवाजी महाराज त्या पाचच्या म्हणजे कल्याण द्वारापासून ते आले आणि त्यांनी त्याला भेट दिली आणि तेव्हा ते बोलले पण गड आला पण तानाजीकडा आधी होता की नंतर होता? आधी होता. तानाजीकडा नाव इथे इथनच तो तानाजीराव मालसरे चढून आले. तानाजीकडा हे नाव होतं देण्यात आणि तानाजी नंतर त्या कड्यामधून वरती आल्यानंतर महाराजांनी त्या कड्यातून तानाजीकडा हे नंतर त्याच्यानंतर सिंहगड झाले. सिंहगड कधी झालं किल्ल्याचे? ज्यावेळी तानाजीराव मालसरे जखमी होऊन पडलेले त्यानंतर काही काळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचा कारभार घेतला आणि व त्यांनी कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड.
आहे